आता एकच टॉपिक राहिलेला होता, मर्दन चिकित्सा किंवा मसाज. तर आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. निसर्गोपचारामध्ये, बाह्य उपचारामध्ये मालिशला पण महत्व आहे. आता इथे मर्दन चिकित्सा, मालिश, मसाज म्हणजे एकच सगळ्या गोष्टी. हम्म. आता आपल्याच देशात असं नाही, तर वेगवेगळ्या देशांमध्ये हजारो लाखो वर्षांपासून म्हणजे मसाज करण्याची प्रथा ही आहे. म्हणजे आपण जर अगदी अ, थकून भागून आलो तर आपल्याला लहानपणी पायावर उभं राहा किंवा हातपाय चेपून दे, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी घराघरांमध्ये केल्या जात होतात. तर ह्या ज्या पद्धती आहे ह्या म्हणजे मसाज करणं किंवा दाबून देणं, चेपून देणं, या सगळ्या त्याच्यातलाच भाग आहे. हम्म. आता याच्यामध्ये काय आपल्याला उपयोगात आणतो पण तर स्पर्श. स्पर्श जे आहे तर ती मानवाची मूलभूत गरज आहे. आता तुम्ही जर बघितलं तर म्हाताऱ्या ज्या व्यक्ती असतात तर त्यांच्याकडे तुम्ही गेलात, पाया पडायला गेलात, तर ते तुमच्या चेहऱ्यावरून असा हात फिरवतात, हो की नाही? आता त्यांना काय म्हणजे तुम्ही पाया पडायला जाता तर आशीर्वाद देणं हे त्यांचं काम आहे, पण ते तुमच्या चेहऱ्याला हात लावतात. म्हणजे स्पर्शातून ते त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. बरोबर. आपण जर असं म्हटलं की एखाद्या बाईला कोणी चुकून धक्का लागलाय का मुद्दामून मारलाय, हे बरोबर कळतं का? तर ते स्पर्शातून त्या भावना आहेत तर ते आपल्याला बरोबर कळत असतात. हं? तर आता हे जो स्पर्श आहे तर त्याची चिकित्सा म्हणून उपयोग करून घेतला जातो मसाज पद्धतीमध्ये. आता याच्यामध्ये हे करताना आता त्याला आपण निसर्गोपचारामध्ये जर आपण त्याला शिकवत आहोत किंवा घेतलं जातं तर त्याच्यामध्ये सायंटिफिक त्याला एक बेस असला पाहिजे. म्हणून वेगवेगळे महाविद्यालय आहेत तर त्याच्यामध्ये मेडिकल इन्स्टिट्यूट मधनं त्याच्यावरती संशोधन केलं जातं. मी मगाशी जसं म्हंटल तसं स्पर्शाची गरज काय आहे, तर अनाथालयातील मुले प्रेमळ स्पर्शाविना कुपोषणांना बळी पडताना आढळतात. तर अतिदक्षता विभागातील रुग्ण त्यांच्या नातेवाईकांचा प्रेमळ स्पर्श त्यांना वारंवार लाभला तर बरे होईल असे असे आढळून आले आहे. तर याच्यामध्ये तात्पर्य काय, तर स्पर्शाला एक उपचारात्मक आयाम आहे. आता आज आपण रेकीपासून ते आपले वेगवेगळे फिजिकल ज्या काही उपचार पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये स्पर्शाचा आपल्याला विविध पद्धतीने उपयोग होताना दिसतो. आता हा स्पर्शाचा उपचार म्हणजे काय, तर मसाज. या मसाज, आता हे जो मसाज करतो त्याला फिजिकल आपल्याला फक्त फायदा होतो असं आहे का, तर नाही. तर त्याला मानसिक आणि भावनिक आयामही त्याच्यामधले तेवढेच प्रभावी असतात. आणि ह्या अशा मसाजला ऐतिहासिक महत्व आहे. म्हणजे खूप काही काळांपासून ह्या मसाज चिकित्सा ही वेगवेगळ्या देशांमध्ये पृथ्वीवरती चालू आहे. आता त्याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. तर मसाज ही सर्वात जुनी उपचार पद्धती आहे. BC 2330 याच्यामध्ये इजिप्त मधील एका थडग्यामध्ये लेग मसाज करतानाचं चित्र म्हणजे उत्खनन झालं त्यावेळेला ते थडग्यामध्ये पायाला म्हणजे पोटरीला पायाला मसाज करतानाचं एक चित्र त्याच्यामध्ये आढळून आलेलं आहे. म्हणजे त्या काळी लेग मसाज हे केलं जायचं असं आपण निष्कर्ष काढू शकतो. नंतर मालिश हा शब्द प्रथम लिहिला गेला आणि प्राचीन मेसोपोटियामध्ये 21व्या शतकाच्या सुरुवातीला सापडलेल्या काही सुमेरियन आणि अक्कडियन ग्रंथांमध्ये त्याच्या वापराचं वर्णन केलं गेलेलं आहे. आता हे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये म्हणजे आपल्याला किती जुनी उपचार पद्धती आहे याच्यावरून कळून येतं. शिकारीला धावताना पाय मुरगळला तर तो ठीक करण्यासाठी मसाज वापरत असत. हं? आणि अ, इसवी सन पूर्वी 5व्या शतकामध्ये एफ राजाच्या पत्नीला रोज मिर्र म्हणजे हे जे सुगंधी तेल आहे तर ते ऑलिव्ह ऑइल मध्ये मिसळून ती त्याला पूर्ण शरीराला मसाज करत असे. त्यामुळे त्यांची कांती सतेज राहत असल्याचं म्हटलेले आहे. म्हणजे तेलामुळे तुम्हाला मसाज केला आणि तर तुमचं कांती सतेज होते हे त्यांना तेव्हा कळलेलं होतं. हिप्पोक्रेटिस ख्रिस्तपूर्व 490 मध्ये या डॉक्टरांनी त्यांनी काय प्रतिपादन केलं, तर डॉक्टरने म्हणजे प्रत्येक डॉक्टरने मसाज कलेमध्ये प्रवीण असले पाहिजे.
म्हणजे प्रत्येक डॉक्टरला मसाज कला ही अवगत असली पाहिजे, नुसती अवगत असली पाहिजे असं नाही, तर त्याच्यात त्यांनी प्रावीण्य संपादन केलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे की त्याचा परिणाम पॉझिटिव्ह इफेक्ट हा नक्की पेशंटवरती दिसून येतो. आता चीन देशामध्ये चीन देशामध्ये पीत नावाचा जो बादशाह होता, तर त्याच्या चीनी वैद्यकाच्या आद्य पुस्तकात याचा उच्चार तुम्ही कसाही करू शकता. पण स्पेलिंग वाचून दाखवते. HUANGDR, व्यांगडी किंवा निजिंग, NEIJING हे त्याचं नाव आहे. तर या पुस्तकाचं तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय की त्वचा आणि स्नायूंच्या मसाज विषयी त्याच्यात काय लिहिलंय, तर त्याची उपयुक्तता काय आहे याचे सगळे लेख त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि आपण बघितलं तर आता अॅक्युपंक्चर वगैरे ह्या पद्धती इकडे प्रचलित आहे, तर त्यावेळेला आधीपासून मसाज ही चिनी पारंपरिक वैद्यक लोक हे वापरत असत, हे आपल्याला आढळून येतं. कारण का ह्या खूप जुनी पद्धत आहे, फार पूर्वीपासून चीनमध्ये वापरात आलेली आहे. भारतीय आयुर्वेदिक परंपरेतही मसाजला विशेष स्थान असून अभ्यंगाच्या रूपाने त्याचा दैनंदिन स्वास्थ्य वृत्तामध्ये समावेश होताना दिसतो. आयुर्वेदामध्ये प्रकृतीनुसार मसाजची तेल निवड करण्यावरती भर दिला जातो. म्हणजे तुमची कुठली कफवात आहे का, पित्त आहे का, दोन्ही मिक्स आहे, अशावरून तुमची तेल निवडण्याची पद्धत आहे. आणि विशिष्ट बिंदूंवरती जर तुम्ही दाब देऊन तुम्ही मसाज केला तर त्याचा फायदाही चांगला होतो. आता हे दाब बिंदूंना त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की मर्मस्थळ असं म्हटलेलं आहे. की ठराविक आपण अॅक्युप्रेशर मध्ये कसं की ठराविक बिंदूंना दाब दिला की आपल्याला ठराविक आजार बरे होतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला शरीरातले पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागतात. तर तसंच इथे मर्मस्थळांवरती तुम्ही मसाज केला तर त्याचा निश्चित फायदा होतो. मध्ययुगापर्यंत उपचाराचा भाग असणारा हा मसाज पुढे कॅथलिक चर्चच्या हस्तक्षेपामुळे मागे पडत गेला आणि नंतर पुढे पुढे आधुनिक वैद्यकातून तो जवळजवळ हद्दपार झाला. म्हणजे आपल्या इथे ह्या पद्धती केल्या जात होत्या, म्हणजे मर्मस्थळांवरची उपचार पद्धती वगैरे ह्या केल्या जात होत्या. पण नंतर ज्या वेळेला पोर्तुगीज आले, डच आले, त्याच्यानंतर इंग्रज आले, तर अशा वेळेला कॅथलिक चर्च त्यांचं प्रभाव हा जास्त होता आणि ते लोक मॉडर्न मेडिसिनचा पुरस्कार जास्त करायचे. आणि मग त्यांचा प्रचार व्हायला पाहिजे, तर इथे ज्या काही गोष्टी चालू होत्या त्या जरी इफेक्टिव्ह असल्या तरी त्यांनी त्याचा अ, हळूहळू म्हणजे काय म्हणूया की दबाव आणून त्या बंद पाडल्या त्यांनी. भविष्य पुराण, वात्सायन कामसूत्र म्हणजे यासारख्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो. परंतु आधुनिक कालखंडामध्ये मसाज पुन्हा ऊर्जितावस्थेत आला आहे. आता आपण परत बघतो की मसाज चिकित्सा, वेगवेगळ्या प्रकारचे मसाज हे आपल्याला पुन्हा आढळतात आहेत. त्याचे वेगवेगळे शिकवण्यासाठीचे सेंटर्स उघडतात आहेत, जिम मध्ये म्हणा किंवा ब्युटी पार्लर्स मध्ये म्हणा किंवा निसर्गोपचार केंद्र, पंचकर्म केंद्र, असे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा घरी मसाज करणाऱ्यांना बोलवून मसाज करण्याची पण पद्धत आता हल्ली बरेच लोक करून घेत असतात. 1775 मध्ये अँब्रोस परे यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी हेवी आणि लाईट मसाज सुरू केला. म्हणजे अ, यांनी काय केलं, आपण म्हणतो ना हेवी आणि लाईट मसाज करतो, तर ते कशासाठी, तर तुमची ओबेसिटी आहे, फॅट तुमचं वेगवेगळ्या ठिकाणी साठलेलं आहे आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी हेवी आणि लाईट मसाज सुरू केला. प्रोफेसर पर हेनरिक लिंक या स्वीडिश जिमनॅस्टचे आभार त्यासाठीच मानले पाहिजे. का मानले पाहिजे, तर त्यांनी आपल्या अनुभवामधनं त्यांना काही गोष्टी कळल्या. म्हणजे जिमनॅस्टिकला ते काय म्हणूया त्याच्यावरती त्यांनी प्रयोग केले आणि त्याच्यावरून त्यांनी ज्या काही गोष्टी त्यांना कळल्या, त्याच्यातून आता जी काही मसाजची पद्धती आपल्याला दिसते, मॉडर्न मसाज पद्धत ती त्याच्यातून आपल्याला दिसते आहे. तर त्याच्यात त्यांना काय कळलं,
तर ज्या मऊ उती आहेत किंवा सॉफ्ट टिश्यूज आहेत, म्हणजे स्नायूबंध, जोड उती यांच्यातील समस्या शोधून, म्हणजे तिथे काय प्रॉब्लेम आहेत तर ते त्यांनी शोधून काढलं. स्विडिश मसाज आपल्याला दिसतो बऱ्याच ठिकाणी, स्विडिश मसाज केला जातो किंवा काय, तर हे त्यांनी शोधून काढलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय पद्धती केली की स्पर्श करणं, दाब देणं, पीळ देणं, म्हणजे पुढे मागे असा पिळल्यासारखं, उजवा हात पुढे गेला तर डावा हात मागे, अशा प्रकारे कपडा पिळतो त्याप्रमाणे. नंतर मुठीने आपले हलके ठोसे देणं, मूठ करायची आणि असं 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 त्यांना ठोके द्यायचे अशा प्रकारे, किंवा बोटाच्या पेराने हलका दाब द्यायचा, की दोन्ही अंगठ्यांनी म्हणा, किंवा अशा प्रकारे हळूहळू दाब द्यायचा आहे. अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी शोधून काढल्या आणि मसाज त्यांनी सुरू केला. आणि ऍक्च्युली त्यांच्या प्रयत्नामुळे ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये ही उपचार पद्धतीचा प्रसार झाला आधुनिक काळामध्ये. 1813 मध्ये स्टॉकहोम येथे मसाजचं पहिलं महाविद्यालय सुरू झालं. सेंट्रल रॉयल इन्स्टिट्यूट त्याचं नाव आहे, की तिथे म्हणजे ऑथेंटिक, की जिथे आता मसाज करण्याचं आता काय आहे, म्हणजे कोणी शिकवलं आणि मग नंतर दुसरी माणसं त्याची उपचार पद्धती करतायत, अशा प्रकारे ती कला पुढे पुढे येत गेली. पण ज्यावेळेला सायंटिफिक बेस पाहिजे असतो तर त्यावेळेला ते महाविद्यालयातून आलं आणि त्याच्यावरती रिसर्च केलं गेलं तर लोकांना ते जास्त आताच्या काळामध्ये पटतं. आणि अशा प्रकारचं पहिलं मसाजचं केंद्र आहे, महाविद्यालय आहे, हे स्टॉकहोम येथे सुरू झालंय. नंतर 1818 मध्ये पिओरी याने फ्रान्स मधील मसाजवर एन्सायक्लोपीडिया थिसिस लिहिला. आता ही याचीच परिणिती आहे की मसाज वरती त्यांनी मोठा ग्रंथ त्याच्यामध्ये लिहिला, त्याचा थिसिस म्हणजे त्यांनी रिसर्च पर ग्रंथ त्याच्यामध्ये लिहिला. जॉन हॉर्वे केलॉग यांनी द आर्ट ऑफ मसाज प्रकाशित केलं. म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळी पुस्तकं किंवा त्याच्यावरती रिसर्च पेपर किंवा त्याच्यावरती संशोधन हे वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे केलेलं दिसून येतं. पुढे ऑस्ट्रियातील मनोविश्लेषण तज्ञ विल्हेम रिच याने विविध नकारात्मक भावनांचा शरीरातील मऊ उतींवरती घातक परिणाम होतो, त्या ताठर होतात, आखडतात, असा सिद्धांत मांडला. यालाच बॉडी आर्मरिंग किंवा कवच सिद्धांत असं म्हटलं जातं. या उतींना मसाज केल्याने नकारात्मक भावनांचे विरेचन होते, असे रिचचे म्हणणे होते. त्यामुळे मसाज या शारीर पद्धतीला एक भावनात्मक आयाम मिळून ती एक सर्वकष उपचार पद्धती झाली. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपल्या ज्या काही नेगेटिव्ह थॉट्स असतात, आपल्या नकारात्मक विचार येतात, विचार असतात, भावना, सगळ्याचा परिणाम हा कुठे होतो आपल्या शरीरावरती, तर आपले सॉफ्ट टिश्यू असतात तर त्याच्यावरती होतो. आपले तुम्ही योगाचा अभ्यास करता ना, सगळेजण योगाची प्रॅक्टिस करता, कोणी वर्ग घेतं, शिकवतो कोणी? हो मॅडम, आम्ही स्वतः करतो. स्वतः करता आणि शिकवता कोणाला? क्लास घेत होती लेडीज, आता बंद केला. लेडीज शिकवता? मग मला एक सांगा, त्यांना त्यांना जरा म्यूट करता का कोणी? कोणाचा आवाज हा येतो? केला, माझाच आवाज येत होता. ओके, ठीक आहे. तुम्ही जर असं बघितलं असेल की सांधे सैल करणारे व्यायाम शिकवता का? थम्सअप दाखवा. सांधे सैल करणारे, की म्हणजे आपण हे हात असे हे करतोय किंवा अशा प्रकारे. हा, मग 1-2 महिने झाल्यावरती बायकांना किंवा तुमच्याकडे जे कोणी येतंय त्यांना बरं वाटतं का? बरं वाटतं का हे सांगतात का ते? तर ऍक्च्युली हे बरं वाटणं कशामुळे असतं की त्यांना फार काही आजार झालाय अशातला भाग नसतो. म्हणजे की संधिवात झालाय त्यांची गोष्ट वेगळी, की त्यांची सूज आलेली असते किंवा काय, ऑस्टिओआर्थरायटिस झाला असेल तर हाडं घासली गेले, ती गोष्ट वेगळी. पण नॉर्मल केसमध्ये काय होतं माहितीये, आपण ज्या काही विचार करतो त्याचे निगेटिव्ह थॉट्स असतात, तर ते सगळे त्याच्यातून जे टॉक्झिन्स जमा होतात ते सगळे तुमचे
सांध्यांच्या ठिकाणी तुमचे जमा होतात किंवा ते मसल्स मध्ये तुमचे जमा होतात. आणि मग आपण हे सांधे सैल करणारे आसनं केली. आता नुसता सांधा सैल होतो का? आपण नुसतं हे असं हात खाली केलं तर आपलं कुठले कुठले इथले स्नायू आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. असं करतो त्यावेळेला खालच्या बाजूला ताण होतो. तर ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी असतात ना, म्हणजे सांध्यांचं ठिकाण प्लस त्याच्या आजूबाजूचे मसल्स, ह्या सगळे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत असतात. आणि आपल्या भावनांमुळे तयार झालेले टॉक्झिन्स असतात ते अशा ठिकाणी जमा होतात. आणि नुसते तुम्ही रोज हे, याला पवनमुक्तासन भाग 1 म्हणतात. हे या गोष्टी त्या बिहार योग संस्था आहे मुंगेरची, तर BSY ची पुस्तकं मिळतात बघा, तर त्यांनी याच्यावरती रिसर्च केलंय. आणि त्यांनी हे पवनमुक्तासन भाग 1, आपण एरवी पवनमुक्तासन करतो ते पोटावरती दाब देतो आणि हाताने आवळून आपण हनवटी 2 पायांच्या मध्ये लावतो, ते पवनमुक्तासन, बरोबर. तर त्याला हे जे सांधेसैल करणारे ज्या गोष्टी आहेत त्यांनी पवनमुक्तासन भाग 1 लिहिलंय. आणि त्यांनी म्हटलं की खूप सारे आजार हे नुसते सांधेसैल करणारे जे व्यायाम आहेत तर त्याच्याने तुमचे बरे होत असतात. याला कारण आपले जे विचार आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, त्यांचे नकारात्मक गोष्टी या सगळ्या या ठिकाणी साठतात. आणि तुम्ही ज्या वेळेला हे सैल करता त्यावेळेला ते प्रवाही होतात. आणि तुम्ही जर डोळे बंद करून आपलं लक्ष त्या सांध्यांच्या ठिकाणी दिलं, त्या सांध्यांच्या ठिकाणी, तर त्याचा इफेक्ट हा जास्त चांगला आणि लवकर येतो, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून नुसतं एवढं ज्यांना आता एक याच्यासाठी, आता हे थोडस वेगळा विषय, पण अ, एक व्यक्ती होती तर ती IIT म्हणजे पवई IIT मधून शिक्षण घेतलेलं आणि अ, खूप वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चांगल्या मोठ्या पदावरती काम करणारी म्हणजे ती आहे. आणि नंतर आता रिटायर झाली तरी सुद्धा काही कंपन्या त्यांना बोलवत होत्या. पण त्यांची कंडिशन आता आहे की ते शिझोफ्रेनिक झाले. म्हणजे मनावरती त्यांच्या परिणाम झालेला आहे. काय तर आपल्याला आता आपला काही उपयोग राहिला नाहीये. म्हणजे आपण कधी काळी एका पदाला होतो आणि आता आपण काही करत नाही. निव्वळ ह्या एका गोष्टीमुळे त्यांच्या म्हणजे मनोविकार त्यांना जडला. आणि 6-7 महिने ती व्यक्ती थेरपीच्या केंद्रामध्ये येत होती. आणि हे जे नुसते पवनमुक्तासन करणं वगैरे एवढंच ते करत होती आणि काही जुजबी आसन प्राणायाम वगैरे. पण त्या सेंटरमध्ये असं झालं की इतर काही जास्त शिकवण्यासाठी त्यांनी सांगितलं की हे जे सांधेसैल करणारे आसन हे तुम्ही घरी करून या. तर ते खूप बेचैन झाले. ते म्हणाले मला हे केल्यावरती बरं वाटलं. आणि त्यांची जी परत स्मरणशक्ती म्हणा किंवा त्यांच्यातले जे काही अ, म- अजून दुसरे आजार डेव्हलप झालेले ते हळूहळू हळूहळू त्यांचे कमी झाले. म्हणजे हे नुसतं एवढे आपल्याला दिसायला खूप छोटे व्यायाम असले तरी सुद्धा त्याचा इफेक्ट हा खूप मोठा असतो. आणि आता इथे जे आपण म्हटलेलं आहे की मसाजसाठी, तर तिथे सुद्धा आपल्या भावनांचा जो परिणाम म्हणजे त्याची लॅक्टिक ऍसिड किंवा काय साठायला लागतं ते कुठे, तर ते आपलं साठायला लागतं स्नायूंमध्ये, जे सॉफ्ट टिश्यूज आहेत तिकडे तुमचं साठायला लागतं. आणि ज्या वेळेला तुम्ही मसाज करता त्यावेळेला ते मसाज केल्यानंतर ते हळूहळू ते प्रवाही व्हायला लागतं. आणि तुमचं म्हणजे ज्या नकारात्मक भावना आहेत तर त्या पण तुमच्या कमी व्हायला लागतात, त्याचं विरेचन व्हायला लागतं, असं त्यांचं म्हणणं आहे. हा. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की मसाज म्हणजे नुसतं शारीरिक आहे का, तर नाही, त्याला मानसिक भावनिक सगळे पैलू त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आता पुढे जाऊया. अमेरिकेतील इझालेन संस्थेने पुढे या दिशेने अधिक संशोधन केले आणि मसाज हा पाश्चिमात्य देशातही लोकप्रिय झाला. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून वेगवेगळ्या देशांमध्ये काय बरं मसाजचा इतिहास दिसून येतो, तर जपानमध्ये मसाज देण्यासाठी अंध व्यक्ती असत. म्हणजे जपानमध्ये पूर्वीच्या काळी जे आंधळे असतील तर ते मसाज द्यायचे. आता आपल्याला माहितीये की एखाद्या व्यक्तीमध्ये एखादं ज्ञानेंद्रिय त्याचं नसेल किंवा कमकुवत असेल तर दुसरं कुठलं तरी ज्ञानेंद्रिय त्याचं स्ट्रॉंग असतं. हो की नाही? म्हणजे एखाद्याला दिसत नाही तर त्याचे कान स्ट्रॉंग आहेत, बरोबर, म्हणजे ऐकू तीक्ष्ण बारीक आवाज सुद्धा त्याला ऐकू येत असतात किंवा अशा प्रकारे. तर ह्याच गोष्टी की त्यांचं स्पर्श ज्ञान म्हणजे त्यांना दिसत नाहीये पण त्यांचं स्पर्श ज्ञान आहे ना, तर ते त्यांचं खूप शार्प असतं, शार्प होतं. आणि मग त्यामुळे त्यांचं ही जी गोष्ट आपली मनुष्याची आहे तर त्याचा उपयोग करून तर ते काय करत की ते मसाजसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. आणि मग त्यांची पद्धत काय होती, तर ते रस्त्याने ओरडत जायचे अम्मा अम्मा अम्मा, म्हणजे काय की त्यांना मसाज करायचंय तर ते लोक तसे ओरडत जायचे. म्हणजे जपानमध्ये आपल्याला लक्षात येतं की तिथे पण ही मसाजची पद्धती
ही होती पूर्वापार. नंतर अस्कल्पेडिस या ग्रीक फिजिशियनने आपली सगळे औषध थांबवून मसाजवर मसाज घ्यावा याच्यावरती भर दिला. म्हणजे तो फिजिशियन होता, ॲलोपॅथिकची औषधी द्यायचा, पण त्यांनी काय सांगितलं की त्यांनी सगळी औषधं त्यांनी थांबवली आपली, आणि त्यांनी सांगितलं की मसाज द्यायचा. कारण मग तो म्हणाला काय की मसाज त्यांनी ज्या वेळेला स्वतःला घ्यायला सुरुवात केली तर त्यावेळेला त्यांना शांत झोप लागत होती. म्हणजे मसाज केला की शांत झोप लागते हे त्याला तेव्हा कळलेलं होतं. ज्युलियस सीझरला फिट्स येत असे त्यावेळेला तो काय करत असे की आपल्या शरीराला असे चिमटे काढत असे. मग त्याला ते चिमटे काढत असे, त्याच्यामुळे काय झालं तर त्याच्या फिट्स कमी झाल्या. म्हणजे ही एक त्याची उपचार पद्धती की ठराविक पॉइंट्स त्याच्यामध्ये दाबले जात असावे आणि त्याच्या फिट्स कमी झाल्या असाव्या. प्लिनी नावाचा नॅचरलिस्ट शरीर चोळून घेत असे, त्यामुळे त्याचा अस्थमाचा विकार कमी झाला. तणाव व निद्रानाशावरती इलाज म्हणून मसाजला सर्वत्र मान्यता होती. झोप येत नाही म्हटल्यावरती आपण हेड मसाज करतो ना, तेल लावतो डोक्याला आणि मसाज करतो, किंवा तळपायांना मसाज करतो की शांत झोप लागते. म्हणजे स्ट्रेस तुमचा कमी होतो. म्हणजे अशा प्रकारचे आपण जर इतिहास बघितला तर वेगवेगळ्या देशामध्ये मसाजच्या पद्धती या होत्या. आता मसाज थेरपीचे प्रकार कोणते कोणते आहेत तर ते आपण बघणार आहोत. आता हे वेगवेगळी नावं तुम्हाला सगळी मिळतात. क्रीडा मालिश, थाय मसाज, आपण ही फक्त नावं बघणार आहोत. स्वीडिश मसाज, शियात्सू मसाज, हॉट स्टोन मसाज, चेअर मसाज, वॉटर मसाज लाउंज, आयुर्वेदिक अभ्यंग किंवा मर्म उपचार, तेलमर्दन, जलमर्दन, चंपी, अम्मा म्हणजे पारंपरिक जपानी मसाज, बॉलिनीज मसाज, गरम बॉलिनीज स्टोन्स, बॅलिनीज स्टोन्स असतात तर त्याचा उपयोग केलेला असतो. ऑस्ट्रेलियन बोवेन थेरपी, एझालेन मसाज, बॉडी रॉक, दगडात कोरलेल्या सर्पाकृती साधनाने मसाज केला जातो. पेअर फूट डीप टिश्यू केरळी मसाज, लोमी लोमी नावाचा मसाज, रोमी रोमी मसाज न्यूझीलंड मध्ये केला जातो. तोगी तोगी वेगवेगळ्या देशांमध्ये याला वेगवेगळी नावं आहेत. हिऑट पारंपरिक फिलिपिनीज वैद्यकांचा हा एक मसाज आहे. हे वेगवेगळी मसाजची नावं काय काय तुम्हाला बघायला मिळतात. तर ही अशा प्रकारे मसाजची नावं तुम्हाला बघायला मिळतात. थोड्याफार फरकाने मसाज पद्धती या सगळीकडे सेमच असतात. काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फरक आपल्याला आढळून येतो. आता त्याची तत्व कोणती आहेत, मसाज ची तत्व कोणती आहेत तर ते आपण बघणार आहोत. यामुळे बरेच उद्देश साध्य होतात. प्रथम, मसाज करणारी व्यक्ती आपल्या हाताने रुग्णाला स्पर्श करून आपली ओळख करून देते. आता इथे आपण पहिलं तत्व काय आहे तर सार्वत्रिक पासून सुरू करून विशिष्ट जागी व शेवटी पुन्हा सर्व शरीराला मसाज. म्हणजे बाहेरून आपण मसाज करत यायचंय, ठराविक ठिकाणी मसाज आणि पुन्हा पूर्ण शरीराला मसाज, अशा प्रकारे. तर याच्यामध्ये सुरुवातीला काय आपण ज्या वेळेला मसाज करतात, जी पारंपरिक मसाज पद्धती आहे तर ज्याला मसाज करतो त्याला नमस्कारही केला जातो. आणि त्याच्यानंतर म्हणजे की त्याची परमिशन मागितली जाते की मी तुम्हाला मसाज करतो. डायरेक्ट उठून कोणी मसाज करायला हे करत नाही. कारण का ज्याला मसाज करून घ्यायचा आहे तर एक दुसरी व्यक्ती आपल्याला स्पर्श करते, बरोबर. स्पर्शातून त्या भावना आपल्याला कळत असतात, निश्चित कळतात. तर याच्यातून आपल्याला सेवा मिळणार आहे ही भावना त्याच्यातून निश्चित आपल्याला कळते. आणि मग हळूहळू स्पर्श आपल्याला एकदा कळायला लागला त्या व्यक्तीचा की तो कॉन्फिडन्स आहे तो वाढतो, हो की नाही. तर ह्या स्पर्शातून प्रथम मसाज करणारी व्यक्ती आपल्या हाताने रुग्णाला स्पर्श करून आपली ओळख करून देते की मी तुला हील करायला आलेलो आहे, अशा प्रकारे. रुग्णाचा विश्वास वाढतो आणि ज्या अवयवाला दुखत आहे म्हणून त्या ज्या भागाला मसाज करायचा आहे तिथला भाग हळूहळू उत्तेजित केला जातो. त्यामुळे रुग्णाला दुःखित भागाची तीव्रता कळते. सुरुवातीला शरीराला जनरल मसाज देऊन मग पीडित भागावर लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी विशिष्ट पद्धती वापरावी, जसे की कणिक तिमणे. त्यानंतर पुन्हा संपूर्ण भागाला जनरल मसाज द्यावा. म्हणजे थोडक्यामध्ये एक विचार केला तर एखाद्या ठिकाणी दुखतंय म्हणून मसाज द्यायचा आहे
तर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी मसाज करायला गेलं तर त्याला खूप दुखणार. तर आजूबाजूच्या भागाला मसाज करत 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 जिथे ऍक्च्युअल करायचंय तिथे यायचंय आणि मग परत पुन्हा सगळीकडे मसाज करत जायचंय. अशा प्रकारचं केलं जातं. मग त्याच्यानंतर दुसरं तत्व काय आहे तर उथळ वरवरचा ते खोलवर, म्हणजे आता आपण पृष्ठभाग बघितला बाहेरून आत आतून बाहेर, म्हणजे जिथे द्यायचे तिथे. आता इथे वरून खाली आणि खालून वर अशा प्रकारे. हा, म्हणजे उथळ वरवरचा म्हणजे अगदी वरती वरती, मग खोलवर, मग पुन्हा वर किंवा शॅलो थोडासा वरचा भाग, आणि मग अगदी पुन्हा वरवर, म्हणजे वर खाली अशा प्रकारे आपण, म्हणजे डीप आपण दाब दाब देतो की नाही तशा प्रकारे हा दाब कमी जास्त केला जातो. खोलवर स्नायू अति रिलॅक्स होण्यापूर्वी वरवरच्या भागाला हळूहळू मसाज द्यावा आणि हळूहळू खोलवर दबाव देत नंतर कमी कमी करत वरील भागाकडे संथपणे मसाज द्यावा. म्हणजे पहिल्या भागामध्ये तुम्ही पृष्ठभागावर बाहेरून आत म्हणजे इतर भाग ते दुखरा भाग आणि परत इतर भाग अशा प्रकारे मसाज दिला. आता ह्याला आपण वरच्या भागातून तर जिथे आत दाबल्यावरती दुखतंय तर हळूहळू दाब देऊन मग पुन्हा वर 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 यायचंय. अशा प्रकारे मसाज द्यायचा आहे. आता तिसरं काय तर बाहेरील परिघाकडून केंद्राकडे, ह्या तत्वाचा उपयोग जखमी किंवा लचक भरलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. आता हे नावातच सगळं आहे की आपल्याला लक्षात येते लचक भरली आहे किंवा काय झालंय तर त्यावेळेला आपण करतो. आधी जवळचा अवयव, नंतर मग दुसऱ्या भागातला मसाज. म्हणजे आता जवळचा अवयव म्हणजे काय, मुख्य अवयवाजवळचा भाग म्हणजे आपलं मुख्य अवयव हृदय, बरोबर. यात सुरुवातीला हृदयाजवळच्या भागात मसाज द्यावा व नंतर दुसऱ्या भागाच्या परिसरात मसाज करावा. उदाहरणार्थ कोपरापासून ते मनगटापर्यंत मसाज करायचा. पण त्याच्यापूर्वी काय करायचंय, आता तुम्हाला इथे पुढच्या भागाला म्हणजे हात हात तुम्ही घेतलाय तर हाताचा कुठला भाग हृदयाजवळ आहे तर खांदा, बरोबर आहे ना. तर तुम्हाला जरी इकडे कोपरापासून पुढे मसाज द्यायचा असेल तरी तुम्ही खांद्यापूर्वी खांद्याला मसाज द्यायचा आणि नंतर हळूहळू पुढे मसाज करत यायचंय. आलं लक्षात. ज्या वेळेला दुखतं त्यावेळेला दुसऱ्या भागाला मसाज देताना पण पुढे काही आपण बघणार होतो त्यावेळेला थोडं वेगळं पण तुम्हाला आढळून येईल. हे ज्या वेळेला दुखत असतो दुखरा भाग असतो तर त्यावेळेला ह्या अशा पद्धतीने मसाज केला जातो. आता हे कळलंय का ही चार तत्व? ओके. आता शास्त्रीय मालिशचे 8 प्रकार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे कसं मालिश केलं जातं तर ते आपण 8 प्रकार कोणते आपण बघणार आहोत. मालिशच्या शास्त्रीय ज्ञानासाठी शरीर शास्त्राचं ज्ञान असणं हे अनिवार्य आहे. मुख्य अवयव, हाडे, तसेच सांध्यांची रचना, मांसपेशींची रचना, स्नायू समूहाचे ज्ञान तरी कमीत कमी असायला हवे. मालिशचे शास्त्र समजून न घेता मालिश केल्यास नुकसानच होऊ शकते. आता तुम्हाला आताच्या काळामध्ये जर तुम्हाला एखादा मालिश करणारा व्यक्ती आला तर आपण आधी बघतो त्याला त्याचं नॉलेज आहे की नाही. डायरेक्ट त्यांनी करायला घेतलं म्हणजे इव्हन खेडेगावांमध्ये बोन सेटर वगैरे असतात तर त्यांना म्हणजे वंश परंपरागत त्यांच्या गुरूंनी शिकवलेलं असतं आणि त्यामुळे ते व्यवस्थित करू शकतात. पण ज्यांनी अर्धवट नॉलेज त्यांच्याकडनं घेतले त्यांच्याकडे आपल्याला जायला अजिबात आपल्याला आवडणार नाहीये. फायद्यापेक्षा त्याचा तोटाच जास्त होणार आहे, बरोबर. तर आता सुद्धा जे मालिशचे केंद्र आहेत तर तिथे निदान काही गोष्टी त्यांना शिकवल्या जातात की आपल्या शरीराची रचना काय आहे, आपल्या मांसपेशी कुठे आहे, कुठे दाब दिला तर त्यांना कुठे बरं वाटणार आहे आणि कुठे दाब दिल्यावरती त्यांना दुखणार आहे. अशा ज्या गोष्टी आहेत तर त्याचं ज्ञान हे दिलं जातं. किंवा कोणत्या कंडिशन मध्ये तुम्ही मसाज करायचा नाहीये, तेव्हा तुम्ही करायचंय, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्याला म्हणजे हे मालिशचे शास्त्र आपण म्हणूया की ते त्याला माहिती पाहिजे. ते जर माहिती नसेल आणि जर करायला गेलं तर म्हणजे नॉर्मल व्यक्तीला केलं तर फारसा फरक पडणार नाही, पण ज्याला काही प्रॉब्लेम आहे त्याला करायला गेलं आणि ते त्या माणसाला नॉलेज नसेल मालिश करणाऱ्याला तर त्याची निश्चित हानी होऊ शकते. तर पहिलं जे 8 प्रकारे मालिशचे सांगितले गेलेले आहेत तर ते पहिला म्हणजे स्पर्श, की एक किंवा दोन बोटांनी किंवा दोन्ही हातांच्या तळव्यांनी हळूहळू स्पर्शाची क्रिया केली जाते. पेशींचा आकार व जाडी लक्षात घेऊन हळूवार किंवा जोराचा स्पर्श करावा. स्पर्शाची प्रक्रिया ही पृष्ठवंशाच्या म्हणजे आता पृष्ठवंश म्हणजे आपला पाठीचा मणका
त्याच्या मणक्याच्या म्हणजे आपला मेरुदंड त्याच्या मणक्यांच्या दोन्ही बाजूला केल्यास स्नायू केंद्र जागृत होतात. म्हणजे नॉर्मली आपण असं असं बोटांनी करतो की नाही, तर अशा प्रकारे किंवा तळव्यांनी असं असं करत गेलं तर तुमचे स्नायू केंद्र जागृत होतात. आता मृदुमार किंवा पर्कशन, आता हे कशाने केलं जातं, तर तळ हात किंवा मुठीने केलं जातं. हाताचा तळवा तसेच बोटे शरीरावर आडवी ठेवून त्यावर हलक्या बुक्क्यांचा मार देण्याच्या क्रियेला मृदुमार म्हणतात. म्हणजे एका हाताचा तळवा असा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने त्याच्यावरती बुक्क्यांचा मार द्यायचा. याच्यामुळे मांसपेशींमध्ये कितीही खोलवर वेदना होत असल्या तरी त्या कमी अथवा नाहीशा होण्यास मदत होते. तिसरं काय, घर्षण किंवा फ्रिक्शन. मालिशसाठी घर्षण हे एक अत्यंत उत्तम साधन आहे. अशक्त रोग्याचे गार पडलेले हात आणि पाय गरम करण्यासाठी घर्षणाचा उपयोग होतो. आता हे घर्षण कशाने केलं जातं, तर कपड्यांनी किंवा तळहातांनी त्वचेला कोरडं घर्षण जे असतं ते केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, उष्णता निर्माण होते किंवा ताजतवानं वाटतं. आपण हाताला चोळतो की नाही तशा प्रकारे. नंतर चेपणे किंवा नीडिंग, म्हणजे चेपण्याची क्रिया मुख्यतः मांसपेशींवरच केली जाते. वृद्ध व्यक्ती तसेच चालून थकून आलेल्यांचे पाय चेपण्याची प्रथा सगळीकडे प्रचलित आहे. मांसपेशी जेव्हा थकतात तेव्हा त्या ताठ बनतात व त्यांच्यात ताण निर्माण होतो. चेपल्याने मांसपेशींमधला तणाव व ताठपणा नाहीसा होऊन रक्ताभिसरण योग्य रीतीने होऊ लागते. म्हणजे चेपण्याची क्रिया मी जसं मगाशी म्हणलं की हे घरोघरीच या गोष्टी केल्या जातात आणि ज्यावेळेला आपल्याला पोटऱ्या किंवा हे दुखत असतात किंवा चालून चालून थकल्याने किंवा उभं राहून थकल्याने ज्या वेळेला त्या ताठर बनतात, तर त्यावेळेला त्याच्यातला ताठरपणा नाहीसा होतो आणि ब्लड सर्क्युलेशन त्याच्यातलं चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. आता कंपन किंवा व्हायब्रेशन्स, कंपन देखील मालिशचे एक महत्वपूर्ण अंग आहे. शरीरावरती कंपन क्रिया सुरू केल्याबरोबरच जेथे मालिश केले जाते ती जागा सोडून इतर जागी प्रतिक्रिया किंवा रिफ्लेक्स ऍक्शन होऊन जागृती येते. उदाहरणार्थ डोक्यावर किंवा पृष्ठभागावर कंपनांची क्रिया केली म्हणजे सर्व शरीरातील ताणतणाव दूर होऊन शरीर हलके झाल्यासारखे वाटते. म्हणजे व्हायब्रेशनशी आपण जर डोक्यावरती किंवा आपल्या व्हायब्रेशनच्या आता हल्ली मशीन्स पण मिळतात, इलेक्ट्रिक मशीन्स, त्याला असं कंगव्यासारखं लावलेलं असतं आणि डोक्यावरती नुसतं ठेवलं तरी ते व्हायब्रेट होतं आणि आपल्याला बरं वाटतं नंतर. तर अशा प्रकारे शरीरावरती सुद्धा व्हायब्रेशन्स आपण हाताने देऊ शकतो आणि याच्यामुळे होतं काय, तर त्या व्हायब्रेशन्समुळे आपलं जे आपण जसं म्हटलंय की ताणतणाव का आलेले असतात, म्हणजे विचारांनी आलेले असतात आणि परत आपण काही जर ऍक्टिव्हिटी खूप वेळ उभं राहिले किंवा अशा प्रकारे फिजिकल ऍक्टिव्हिटी काही आपण जास्त वेळ केली असेल तर आपल्याला तो फटीग म्हणजे आपण थकतो शरीर आणि त्याच्यामुळे ताण येतो. तर कंपनांची क्रिया केल्यामुळे ते बरं वाटतं. तर याच्यामध्ये होतं काय की बहुतेक अवयवांतील केस म्हणजे आपल्या त्वचेवरचे जे काही केस असतात तर ते एकाच वेळी आपण रोम ज्याला म्हणतो तर ते उभे राहतात. कंपन शरीरामध्ये विजेप्रमाणे चैतन्याची निर्मिती करते आणि थकवा पळून जातो. योग्य क्रिया केल्यास मालिश करवून घेणाऱ्या झोप लागते. म्हणजे एखाद्याने खूप चांगल्या प्रकारे मालिश केली तर सॉरी, मालिश करून घेणाऱ्याला झोप लागते. याच्यामध्ये गंमत अशी असते की मालिश करणाऱ्यांनी सुद्धा ना मालिश करताना एकतर म्हणजे शांतता हवी. सगळ्या गोष्टी इतक्या याच्यामध्ये महत्वाच्या असतात ना की थोडासा अंधार, म्हणजे अंगावरती कमीत कमी कपडे असतात त्याच्यामुळे कम्फर्टेबल वाटेल तेव्हाच की जेव्हा कोणी आपल्याला बघत नाहीये हे असेल त्यावेळेला, बरोबर. दुसरी गोष्ट, जी मालिश करणारी व्यक्ती आहे तिचा स्पर्श तो खूप महत्वाचा ठरतो, त्याचं नॉलेज. त्याच्यानंतर इतकं म्हणजे रिलॅक्सिंग तेव्हाच वाटू शकतं की मालिश करताना त्याची जी क्रिया आहे ना ती खंडित व्हायला नको, ती एक सलग असली पाहिजे. तिच्या शरीरावरचा जो हात फिरत असतो तर तो हात फिरत असताना त्याची कंटिन्युटी राखली असेल ना तर मालिश करून घेणाऱ्याला बरं वाटतं. नाहीतर तो मध्येच थांबला
तर ते डिस्कंटिन्यू होतं आणि तेवढं रिलॅक्सिंग वाटत नाही. म्हणजे जरी तो चांगला करत असला तरी त्या पट्टीमध्ये त्याला रिलॅक्सिंग आपल्याला वाटत नाही. तर ती कंटिन्युटी असली पाहिजे या सगळ्या क्रियांची. तर कुरवाळणं किंवा स्ट्रोकिंग नाही, इथे काय राहिलं, घुसळण्याची किंवा किंवा रोलिंग. तर जांग, पोटरी यांच्यासारखे अवयव दोन्ही. आता इथे आपलं मांस जास्त असतं. तुम्ही पोटरी किंवा जांग किंवा हाताचा दंड किंवा असे जे म्हणजे पायामध्ये जास्त मांस असतं, हो की नाही. तर त्यावेळेला तुम्ही दोन्ही हात असे वर पुढे मागे अशी जी घुसळण्याची क्रिया असते ती केली तर बरं वाटतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्या ठिकाणचा ताण आहे, दुःख आहे किंवा जडपणा आलेला आहे तर तो तुमचा कमी व्हायला लागतो. आणि याच्यामध्ये कसं मी जसं दाखवलं तसं की घुसळण्याची क्रिया करत असताना उजवा हात आणि डावा हात वारंवार विरुद्ध दिशांना फिरवत राहावे. आता हे जर आपण पोटऱ्यांना सुद्धा केलं तर पोटऱ्यांना सुद्धा म्हणजे पोटऱ्यांना आणि मांड्यांना जास्त त्याचा फरक आपल्याला झालेला त्याच्यामध्ये आढळून येतो की असं असं. आणि हे जर तुम्ही तेल लावून वगैरे केलं तर खूपच छान वाटत. म्हणजे तेल लावूनच मसाज केला जातो. काही काही ठिकाणी म्हणजे बटर वगैरे किंवा म्हणजे क्रीम बटर म्हणजे शिया बटर किंवा हल्लीकडे सगळे क्रीम किंवा पावडर पण लावतात. पण ते फार चुकीचं आहे की पावडर लावून जे काही मालिश केलं जातं. कारण का त्याच्याने आपले जे रोम म्हणजे आपले केस असतात याच्यातले तिथे जी काही होल्स असतात तर ते सगळे ती छिद्र असतात त्वचेवरची तर ती त्याच्याने बंद होऊ शकतात. आणि म्हणून तेलाने मसाज हा जास्त उपयुक्त ठरू शकतो. आणि हे असं आपण जर घुसळण्याची क्रिया केली तर खूप छान एकदम त्याच्यातला जो घट्टपणा आहे किंवा ताठरपणा आलेला आहे तर तो निघून जातो. नेक्स्ट आपली आहे कुरवाळणं किंवा स्ट्रोकिंग ज्याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये गतियुक्त स्पर्श करायचा आहे. तर ही क्रिया 2 किंवा 3 म्हणजे आपल्या बोटांनी अशी एकत्र केली जाते. म्हणजे सगळ्या बोटांनी असं चिमटीत धरून आपण. तर कुरवाळण्याची क्रिया जितकी हळुवारपणे केली जाईल तितकी त्याला मजा वाटते. 2-3 बोटं आपण फिरवायची आहेत किंवा अशा प्रकारे. पण तो स्पर्श आहे ना तो दोन्ही हातांचा स्पर्श मी जसं म्हटलं की त्याचा स्पीड जो आहे ना तो एकसारखा असला पाहिजे. तर त्याच्यामध्ये करून घेणाऱ्याला खूप बरं वाटतं. ही क्रिया जितकी हळुवारपणे केली जाईल तितकी त्याला मजा वाटते. ही क्रिया मालिश संपवताना करतात. मालिशची शेवटची क्रिया आहे की आता तुमची मालिश संपत आली आणि तुम्ही 2-3 बोटांनी हात फिरवता आहात सगळ्या बॉडीवरती. आणि की आता हे संपत आलंय मालिश करणं. हे त्याचं सांगितलं जातं त्यावेळेला. म्हणजे थोडक्यात मालिशनी. कारण का आपण आधीच्या जर क्रिया बघितल्या तर थोडंसं घुसळणं, दाब देणं, ठोकणं हे सगळ्या क्रिया केल्या जातात. पण मग आता पुन्हा त्याला नॉर्मल वरती आणायचं तर त्यावेळेला ही क्रिया केली जाते. आता मिश्र क्रिया किंवा मिक्स मुवमेंट. मालिश करताना एकाच पद्धतीने मालिश केली तर शरीरास सुखावह होत नाही. म्हणजे आता ह्या आपण वरच्या काही पद्धती बघितल्या तर ह्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आहेत की नाही मला सांगा. एकच पद्धत त्याच्यामध्ये अवलंबली आहे का? म्हणजे की एकच घुसळणं किंवा एकच नुसतं नुसतंच असं करणं असं केलंय का? नाही. वेगवेगळ्या क्रिया आहेत. त्यांचं जसं आपण आधी त्यांचे तत्व बघितले तशा प्रकारे पण केलं जातं. जिथे दुसऱ्या भागावर बाहेरून आत किंवा वरून खाली किंवा ह्या पण गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आणि परत या सगळ्या क्रिया शरीराचा कोणता भाग आहे त्याच्यावर डिपेंड करतं की कुठे काय तुम्ही करणार आहात अशा प्रकारे. हं? तर मग अशा वेळेला तुम्ही जर मिक्स मुवमेंट केली तर फायद्याची म्हणजे बरं वाटतं. मालिश करताना एकाच पद्धतीने मालिश केली तर ती शरीरास सुखावह होत नाही. यासाठी मालिश करणाऱ्याला रोग्याची तब्येत बघून कंपनं, चेपणं, घर्षण म्हणजे वरच्या ज्या ज्या काही पद्धती आहेत त्याचा प्रयोग. म्हणजे आता तुम्हाला जर असं म्हटलं की ह्या 8 पद्धती तुम्हाला असल्या पाहिजे किंवा हे 8 प्रकार झाले पाहिजे. पण नेसेसरी नाहीये की तुम्ही हे सगळं. कारण त्याला काय रोग आहे की एखादी गोष्ट केली ना एखाद्याला तीच गोष्ट सुखावं वाटेल तर एखाद्याला नाही सुखावं वाटत. म्हणजे डोक्याला व्हायब्रेशन देणं जे आहे तर ते एखाद्याला इतकं छान वाटतं आणि एखादा म्हणतो नको माझं डोकं दुखायला लागलंय हळुवार कर. एखाद्याला दाबून केलं तर बरं वाटतं, एखाद्याला हळुवार, एखाद्याला त्याला म्हणजे किती प्रेस करायचं किंवा काय असं प्रत्येकाचं वेगळं असतं शरीर. आणि ते ते जाणून म्हणजे त्याचं ज्ञान असणारी व्यक्ती पाहिजे. आणि मग हे थोडंसं व्हेरिएशन त्याच्यामध्ये येतं ज्यावेळेला मालिश केलं जातं त्यावेळेला. आणि आपण ह्या सगळ्याचा सांगोपांग विचार करून ज्या वेळेला करतो मग त्याला आपण मिश्र मालिश म्हणू शकतो की वेगवेगळे प्रकार कमी जास्त प्रमाणात
आपण रोग्याला काय रोग आहे वगैरे वगैरे समजून आपण करतो त्यावेळी. मिश्र मालिशने मालिशचे काम पूर्णतया होते असे म्हणता येईल. आता मसाजची पद्धत पद्धत काय आहे, म्हणजे पद्धत का आता आपण म्हणजे कसं कुठून कुठे शरीराच्या कुठल्या भागांवरती आपण करणार. आता हात, मग पाय, मग छाती, मग पोट, मग ओटीपोट, कमरेचा भाग, पार्श्वभाग, चेहरा, शेवटी डोकं. हं? सर्व आता हे अशा प्रकारे नॉर्मली मसाज केला जातो. आता हे तुम्ही जर हे बघितलं ना, आता हे नॉर्मल मसाजची पद्धत जी काय ती अशा प्रकारे. पण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये थोडासा फरक तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे आता इथे हे दिलंय पण दुसऱ्या पुस्तकात वेगळं असू शकतं, थोडंसं वेगळं इकडे तिकडे असू शकतं. पण नॉर्मली अशा पद्धतीने केलं जातं. सर्वांगाचा मसाज झाल्यावर गरम किंवा कोमट पाण्याने स्नान किंवा बाष्प स्नान केल्यास त्याचे फायदे अजून वाढतात. म्हणजे पूर्ण तेलाने किंवा काय तुम्ही मालिश केली आणि मग त्याच्यानंतर तुम्ही स्टीम बाथ घेण्यासाठी तुम्ही म्हणजे घेतलं जातं. आता आयुर्वेदामध्ये सुद्धा पंचकर्म करताना अशाच प्रकारे केलं जातं की मालिश देऊन नंतर त्यांना बाष्प म्हणजे त्या पेटीमध्ये ठेवलं जातं. किंवा आता सुद्धा मॉडर्न याच्यामध्ये जे जिम वगैरे असतात किंवा निसर्गोपचार केंद्र असतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला मालिश करून नंतर स्टीम बाथ घेण्यासाठी त्या रूम मध्ये किंवा काही पेट्या असतात त्या स्टीम बाथ घेण्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही जायचंय. की अशा प्रकारे तुम्ही जर बाष्प स्नान घेतलं आणि मग स्नान घेतलं तर त्याचा अजून जास्त फायदा होतो. म्हणजे स्टीम बाथ घ्यायचं आणि मग स्नान करायचं. आपण ज्या वेळेला पाण्याची चिकित्सा शिकलो त्यावेळेला आपण हे शिकलो होतो. आता मालिशचे आता हे इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. हम्म सगळ्यांना म्हणजे एक सविता ताई प्रतिनिधित्व करतायत. ठीक आहे. पुढे जाऊया आता आपण. सर उद्याच्या लेक्चरला शिकवू का? सर आहेत का?